टीम इंडियाचा संयमी आणि धमाकेदार फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार याचे लग्न झाल्यानंतर नशीब चांगलेच फळफळले। बऱ्याचशा लोकांना ऋतुराज गायकवाड यांचं लग्न झालं हे देखील माहिती नसेल आणि लग्न झाल्यानंतर ऋतुराजचं नशीब कसं काय बदललं। ऋतुराज गायकवाड यांच्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार आहे। आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना ऋतुराज यांची पत्नी उत्कर्षा पवार ही नेमकं कोण आहे याबद्दल देखील माहिती नसेल। उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे, ती चांगली ऑलराऊंडर आहे। ऋतुराजचे लग्न झाले त्याच्या काही दिवसानंतरच त्याला टेस्ट मॅचमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली। त्यानंतर IPLच्या हंगामामध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी ऋतुराज गायकवाड यांना कर्णधारपद दिलं। ऋतुराजच्या कॅप्टनशिपमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या 5 मॅच झाल्या, त्यामध्ये 3 क्रिकेट मॅच जिंकल्या आणि 2 मॅचचा पराभव झाला। ऋतुराज गायकवाड हे मूळचे पुण्याचे रहिवासी। महेंद्रसिंग धोनी यांनी बोलताना एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, येणाऱ्या काळामध्ये ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचे सर्वोच्च कर्णधार होतील, कारण की बाकीच्या प्लेअरपेक्षा ऋतुराज गायकवाडमध्ये संयम आणि धैर्य या दोन्ही गोष्टी महेंद्रसिंग धोनी यांना ऋतुराज गायकवाडमध्ये दिसल्या। मित्रांनो, कोणाला वाटतं टीम इंडियाचा कॅप्टन मराठमोळा ऋतुराज गायकवाड याला करायला हवे?